पंढरपूर जवळ एका छोट्या गावात गोपाळ नावाचा एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता। तो विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता। दरवर्षी आषाढी एकादशीला तो पंढरपूरला पायी जायचा। गोपाळ इतका गरीब होता की त्याच्याकडे विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी चांगले कपडे किंवा पैसेही नसायचे, पण त्याचे विठ्ठलावर निस्सीम प्रेम होते। एकदा पंढरपूरला जात असताना त्याच्या मनात विचार आला, माझा विठ्ठल पंढरपुरात राजासारखा राहतो, त्याला लोक सोन्या चांदीचे दागिने घालतात, पण माझ्याकडे देवाला द्यायला काहीच नाही। तो चालता चालता रडू लागला। रडत रडत तो चंद्रभागा नदीच्या तीरावर पोहोचला। तिथे नदीच्या कडेला काळी मऊ चिखलमाती पडलेली होती। गोपाळ तिथेच बसला। बालिश आणि निष्पाप भावाने त्याने त्या चिखलाचे छोटे छोटे गोळे केले आणि त्या चिखलापासून विठ्ठलासाठी एक सुंदर चिखलाचा हार बनवला। तो मनाशीच म्हणाला, देवा, माझ्याकडे सोन्याचे दागिने नाहीत, पण मी माझ्या हाताने हा चिखलाचा हार बनवला आहे, तू हा नक्की स्वीकार कर। त्याने तो चिखलाचा हार एका पानावर ठेवला आणि तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेला। आणि पुजाऱ्याचा राग, मंदिरात प्रचंड गर्दी होती। गोपाळने कसाबसा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला। त्याने तो चिखलाचा हार विठ्ठलाच्या मूर्तीला लावण्याचाही प्रयत्न केला, पण तेवढ्यात तिथल्या मुख्य पुजाऱ्याने त्याला पाहिले। पुजारी रागाने ओरडला, मूर्खा, साक्षात भगवंताच्या दिव्य मूर्तीला तू चिखल लावतोस? चल निघ इथून। पुजाऱ्याने गोपाळला धक्का दिला आणि तो चिखलाचा हार उचलून बाहेर कचऱ्यात फेकून दिला। गोपाळ रडत रडत विठ्ठलाची क्षमा मागत मंदिरातून बाहेर पडला आणि आपल्या गावी परत गेला। विठ्ठलाची मूर्ती चिखलाने माखली। त्याच रात्री पुजाऱ्याने विठ्ठलाची रात्रीची आरती केली आणि देवाला सोन्याचे मौल्यवान दागिने घातले। देवळातले सगळे दरवाजे कुलूप लावून बंद केले। दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा पुजाऱ्याने काकड आरतीसाठी मंदिराचे दरवाजे उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। विठ्ठलाच्या अंगावरचे सगळे सोन्या चांदीचे दागिने गायब झाले होते आणि त्या जागी विठ्ठलाच्या गळ्यात, डोक्यावर आणि हातावर फक्त वाळलेला चिखल लागलेला होता। संपूर्ण गाभारा सोन्याऐवजी मातीच्या सुवासाने भरून गेला होता। पुजाऱ्याला वाटले की मंदिरात चोरी झाली आहे। त्याने आरडाओरडा केला। राजाचे सैनिक आले, शोध सुरू झाला, पण सोन्याचे दागिने कुठेच सापडेनात। त्याच रात्री विठ्ठल पुजाऱ्याच्या स्वप्नात आले। देव खूप रागात होते। विठ्ठल म्हणाले, अरे पुजाऱ्या, तू ज्याला कचरा समजून फेकून दिलेस तो माझा खरा दागिना होता। गोपाळने तो हार सोन्याचा नाही तर त्याच्या शुद्ध आणि निस्सीम भक्तीने माझ्यासाठी बनवला होता। मला त्याच्या चिखलाच्या हाराची किंमत तुमच्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा जास्त आहे। जोपर्यंत तू गोपाळला शोधून त्याची माफी मागत नाहीस आणि तो हार माझ्या गळ्यात घालत नाहीस, तोपर्यंत मी तुमचे सोन्याचे दागिने स्वीकारणार नाही। पुजाऱ्याला आपली चूक समजली। तो धावत धावत गोपाळच्या गावी गेला। त्याने त्याचे पाय धरून माफी मागितली। गोपाळला सन्मानाने पंढरपुरात आणले गेले। गोपाळने पुन्हा एकदा आपल्या हाताने चंद्रभागेचा मातीचा हार बनवला। जेव्हा तो हार विठ्ठलाच्या गळ्यात घातला, तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीवर एक अलौकिक तेज चमकले। कथा आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।